नमस्कार मित्रांनो, मी स्वामी सरस्वतीनंद मठातून सांगली येथून बोलतोय। मी आज आपल्याला गौरी आवाहनाची माहिती देण्यासाठी इथं आलोय। गणपती बाप्पांचं आगमन जल्लोषात झालेलंच असेल, उत्साहाचं वातावरण आहे, खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, त्यातून पाऊसही पडतोय। यातच गौरी मातेचं आवाहन कधी करायला पाहिजे याबद्दल लोकांमधून विचारणा होतीये आणि म्हणून मी एक छोटीशी माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलोय। गौरी मातेचं आवाहन रविवारी करायचंय आपल्याला। रविवारी अनुराधा नक्षत्र संध्याकाळी 5:27 पर्यंत आहे। 5:27 पर्यंत गौरी मातेचं दिवसभरात कधीही आवाहन केलं तर चालणार आहे। त्यातून अत्यंत शुभ मुहूर्त आपल्याला जर पाहायचा असेल, गौरी मातेचं आवाहन करण्याचा एकच फक्त नियम आहे, निकष एकच आहे, तो म्हणजे अनुराधा नक्षत्र। अनुराधा नक्षत्र हे अत्यंत शुभ, मैत्रगुणी आणि लक्ष्मीकारक मानलं जातं। म्हणून अनुराधा नक्षत्रावरती गौरी आवाहन दिवसभरात तुम्ही कधीही करू शकताय। यामध्ये वार, तिथी, करण आणि योग या कोणत्याही पंचांगाच्या इतर 4 अंगांचा इथं कुठेही तुम्ही संबंध लावायचा नाही असं शास्त्र सांगतं। त्यातूनच अत्यंत शुभ मुहूर्त आपल्याला कोणता असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर त्या दिवशी वैधृती योग हा दुपारी 3:59 पर्यंत आहे आणि अनुराधा नक्षत्र 5:27 पर्यंत आहे। तर 3:59 नंतर असा जर आपण एक विचार केला तर तो काळ जरा शुभ, अतिशुभ आपल्याला जाणवणार आहे। त्यातून सुद्धा दुपारी 4:30 नंतर 4:30 ते 6 पर्यंत राहू काळ असणार आहे। परंतु या कोणत्याही दोषांची इथं गौरी आवाहनाला बाधा येणार नाही। परंतु अत्यंत शुभ असा मुहूर्त आपण पाहिला तर दुपारी 3:59 नंतर ते 4:30 म्हणजे हा 31 मिनिटांचा जो काळ असणार आहे, हा अत्यंत शुभ असा अमृत सिद्धी योग आणि त्या वेळेला जर तुम्हाला शक्य होणार असेल तर ते अत्यंत शुभ आहे। अन्यथा संध्याकाळी 5:27 पर्यंत संपूर्ण दिवसभरात तुम्ही गौरी आवाहन कधीही करू शकताय, याला कुठल्याही प्रकारची बाधा नाही। त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य आणि आनंदानं गणपती बाप्पा आणि गौरी नांदणार आहेत। दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाची वेळ मी थोडक्यात सांगतोय की गौरी पूजन सायंकाळी 7:55 पर्यंत म्हणजे सोमवारी सायंकाळी 7:55 पर्यंत गौरी पूजन केव्हाही केलं तर चालणार आहे। अनुराधा नक्षत्रावरती गौरी मातेचं आगमन होणार आहे आणि ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी पूजन केलं जाणार आहे। चला तर मग सण आपण उत्साहात आणि जल्लोषात, आनंदात आई गौरी मातेचं आगमन करूया आणि साजरा करूया। चला तर मग धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।